क्रिस्टल असतं. ते क्रिस्टल ना नैसर्गिकरित्या मँगनीज, लोह यासारख्या नैसर्गिक खनिजांमुळे बनतं. तर हे जे स्फटिक आहे ना, हे हृदय चक्राशी संबंधित आहे आणि हा स्फटिक प्रेम वाढवणारा स्फटिक आहे. तर तुम्ही काय करू शकता, तर हे रोज क्वार्ट्सचं ब्रेसलेट किंवा रोज क्वार्ट्सचं एखादं गळ्यातली माळ तुम्ही तुमच्या बायकोला या दिवशी, वटपौर्णिमेच्या दिवशी गिफ्ट करू शकता. आता हे रोज क्वार्ट्सचं ब्रेसलेट तुम्हाला कुठे मिळेल? lokmatbhakti.com वर गेलात तर हे रोज क्वार्ट्सचं ब्रेसलेट तुम्हाला मिळेल. आता हे रोज क्वार्ट काय करतं नक्की? हा जो स्फटिक आहे गुलाबी रंगाचा, दिसायला असला गोड दिसतो, तर हा स्फटिक नक्की काय करतो माहिती आहे? हा स्फटिक प्रेम आणि सकारात्मकता नात्यामध्ये वाढवतो. त्याचबरोबर आत्मविश्वास वाढवतो, नातेसंबंध मजबूत करतो, भावनिक संतुलन आणतो. तर जसं बायको नवऱ्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करते, तर नवऱ्याने सुद्धा बायकोला जर हे रोज क्वार्ट्सचं एक ब्रेसलेट किंवा रोज क्वार्ट्सची माळ जरी गिफ्ट केली तरी तुमच्यामधले भावनिक बंध वाढणारे. बायकोलाही वाटेल की मी जे करते त्याची नवऱ्याला जाणीव आहे. आता तुम्ही म्हणाल की हे रोज क्वार्ट्सचं ब्रेसलेटच का सुचवलं तुम्ही? द्यायचं तर आम्ही दुसरं काही गिफ्ट देतो ना वटपौर्णिमेला, त्याला काय? बरोबर आहे, पण हे रोज क्वार्ट्सचं ब्रेसलेट किंवा माळ सुचवण्यामागे कारण हे आहे की ते जे स्फटिक मी म्हटलं गुलाबी रंगाचा, तो स्फटिक मुळातच रिलेशनशिपसाठी आहे, म्हणजे नातेसंबंध मजबूत करणारा तो स्फटिक आहे. आणि तुमचं नातं घट्ट होण्यासाठी किंवा तुमचं प्रेम वाढण्यासाठी म्हणून या वटपौर्णिमेचा मुहूर्त काढून तुम्ही ते बायकोला गिफ्ट करू शकता. आणि दुसरी गोष्ट, खिशाला परवडणार आहे. दुसरं कुठलंही महागडं गिफ्ट घेणं तुम्हाला परवडणार नसेल तर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असं ते रोज क्वार्ट्सचं ब्रेसलेट आहे. आपल्या लोकमत भक्तीच्या वेबसाईटवर ते तुम्हाला मिळेल. त्यामुळे वटपौर्णिमा करणं चांगलं की चुकीचं, श्रद्धा की अंधश्रद्धा, या सगळ्या गोष्टी सोडून द्या आणि नवरा बायकोनी मिळून या दिवसाचा उपयोग आपलं नातं घट्ट करण्यासाठी करा. कारण शेवटी प्रेम आहे मान्य आहे, पण ते व्यक्तही करावं लागतं. नाही शब्दात व्यक्त करता येत तर कृतीतून व्यक्त करावं लागतं. जसं बायका दरवेळेला हरतालिकेची पूजा किंवा वटपौर्णिमेची पूजा करून ते व्यक्त करतात की कितीही माझा विश्वास नसू दे किंवा कितीही आपले काल भांडणं झालेले असू दे तरी मी जाऊन वडाला प्रदक्षिणा घालणारच. 7 प्रदक्षिणा घातल्याशिवाय मी काही जेवत नाही, उपवास सोडत नाही, असं बायकांचं असतं की नाही. सकाळी नवऱ्याशी वाद घालून बाहेर पडतील पण तरी जाऊन वडाला नमस्कार करून येतील. तसंच आहे हे, नवऱ्याने सुद्धा त्याची जाणीव ठेवायची आहे की कितीही वाद झाले, भांडणं झाले, काहीही झालं तरी ती तिची सद्भावना जी नवऱ्याप्रती आहे ती व्यक्त करायला सोडत नाही आहे. तसंच नवऱ्याने सुद्धा बायकोला या दिवशी रोज क्वार्ट्सचं ब्रेसलेट गिफ्ट करायचं आहे आणि आपली सुद्धा सद्भावना बायकोप्रती जी आहे ती व्यक्त करायची आहे. बाकी आता वटपौर्णिमा, श्रद्धा, अंधश्रद्धा यावर अनेकांची वेगवेगळी मतं असू शकतात. त्याच्यासाठी कमेंट बॉक्स रिकामा आहे. बिंदास कमेंट करा, जी वाटेल ती कमेंट करा, जे मत असेल ते मांडा. फक्त जरा सभ्यता ठेवा बरं का.